नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर पाठच्या व्हिडिओमध्ये जे जरदोसीचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये तुम्ही ही जरदोसीचा कसा वापर करायचा ते तुम्ही नक्की पाहिलं असेलच. तर हिला आता आपण साईडला ठेवू आणि जी दुसरी जरदोसी आहे हे पहा, ही वाली जी ही जरदोसी आहे तर याच्यापेक्षा ही जरदोसी खूप पातळ आहे. बघू शकता, ही जरदोसी मोठी आहे, जरा जाड आहे आणि ही खूपच पातळ आहे. तर यातला डिफरन्स तुम्हाला समजला असेलच. तर ही जरा जाड असल्यामुळे ह्याच्यातनं वर्क करायला थोडं इझी जातं आणि ही खूपच पातळ आहे, तर यातून वर्क करायचं जर म्हटलं तर खूप अवघड जातं. याच्या डिफरन्स इतका आहे या दोन्ही जरदोसीचा. तर ही पटकन जमेल तुम्हाला करायचं जर म्हटलं तर, पण ही लगेच जमणार नाही. तर आता आपण काय करूया, ह्या जरदोसीचा वापर कसा करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर ही बघा, ही जी जरदोसी आहे तुम्ही बघा, तुम्हाला जर आपण याची साखळी अशी मोकळी दिसणार नाही, एकदम चिटकून आहेत, खूपच एकदम म्हणजे एकदमच, याच्या आरपार तुम्हाला काहीच दिसणार नाही. तर त्यासाठी मग काय करायचं आहे, आपल्याला याला थोडंसं लूज करायचं आहे. तर लूज का करायचं आहे, कारण जेव्हा आपण जरदोसीचं वर्क करतो तर थोडंसं साखळी ह्या लूज असल्या म्हणजे ना, मग आपल्याला ह्याच्या आतून सुई घालायची असते खाली कपड्याच्या आतमध्ये आणि तो धागा घेऊन परत ह्याच्या आतच आपल्याला सुई फिरवायची असते. तर ती सुई खाली घुसण्यासाठी आपल्याला थोडंसं लूज ठेवायचं आहे. तर ह्याला काय करायचं, 10 ते 20% खेचायचं, जास्त नाही. हे बघा, असं नॉर्मली खेचायचं, जास्त खेचू नका, नाही तर तुमची ही जरदोसी लगेच खराब होते. तर आता काय करू, ही जी सुई आहे, या सुईचं जे टोक आहे म्हणजे या इथून ते इथपर्यंत जे टोक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, जेवढी आपली सुईचं टोक आहे तर तेवढीच जरदोसी कट करायची आहे. कारण सुई जर तुम्ही मोठी, याच्यापेक्षा जास्त मोठी जर जरदोसी कट करताल तर ती सुईमध्ये तुम्हाला टाकता येणार नाही. तर अशा प्रकारचे मी 2-3 पीस कट करून घेते. ते बघा, ही जरदोसी मी कट केली, हे असे 2-3 पीस कट केलेले आहेत. तर आता काय करायचं, आता आपलं जे नॉर्मल मशीनचा थ्रेड आहे तो घ्यायचा आहे आणि त्याने वर्क करायचं आहे. जरदोसीचं वर्क कधी पण तुम्ही नॉर्मल मशीनच्या थ्रेडनीच करा, म्हणजे त्यातनं पण क्वालिटी चांगली पाहिजे वर्क करायची असेल त्यावेळेस. तर आता हे बघा, इथं सुईमध्ये जरदोसी टाकून घेऊया. हे बघा, तर या इथं एक लाईन आखून घेतलेली आहे मी, जेणेकरून आपण जे जरदोसी स्टिच करू ते सरळ लाईनमध्ये दिसेल. तर सर्वात अगोदर एक टाका टाकून घेते बॅक साईडला, या पद्धतीनं. आणि आता या बोटाने म्हणजे करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे ते बोटाने आपल्याला जरदोसी अशी खाली सोडायची आणि असं टाका टाकून घ्यायचं आहे. बघितलं, धागा सुई खाली गेली की धागा अडकवलं की सुईला सहज वरती आणायचं आहे आणि आतली आतच सुई आपल्याला टर्न करायची आहे. जी जरदोसी आहे याच्या आतच आपल्याला हलक्या हाताने फिरवायची आहे, जास्त घाई करायची नाही आहे जरदोसी वर्क करताना. सावकाश आणि एकदम एकदम सावकाश करायचं, म्हणजे जास्त घाई अजिबात नाही करायची, नाही तर तुमची जरदोसी खराब होणार किंवा वर्क व्यवस्थित येणार नाही. तर आता परत सुईमध्ये जरदोसी घालून घेते आणि हे बघा, याला चिटकून घ्यायचे आहे. पुन्हा एक टाका, सुई टर्न केली, पुन्हा एक टाका
या पद्धतीने आपल्याला हे जरदोसीचं वर्क करायचं आहे. खूप सोपं आहे, फक्त जरा प्रॅक्टिस ठेवली की तुम्हाला पण ते लगेच जमेल. एवढंच की घाई करू नका जरदोसी वर्क करताना, एकदम सावकाश पद्धतीने करा, म्हणजे तुम्हाला लगेच जरदोसी वर्क करता येणार. कारण ही जरदोसी खूप नाजूक आहे आणि पातळ आहे. जी पहिली जरदोसी दाखवली आहे, जी नक्षी, ती थोडीशी जाड आहे, तर ती इझी जाते म्हणजे करायला स्टिच. पण ही जरा अवघड जाते, त्याच्यामुळे ही जरदोसीचं वर्क करताना थोडंसं सावकाश करा. म्हणजे जेव्हा आपल्याला हे अशा आउटलाईन्स तयार करायचे असतात त्यावेळेस, कारण यामध्ये आपण कटिंग करणार नाही, डायरेक्ट आतली आतच स्टिच घेणार आहोत, त्याच्यामुळे. आणि आता शेवटी एंड नॉट मारून घेते. बघितलं, खूप सोपं आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीनं जरदोसीची आउटलाईन तयार करू शकता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आरी वर्कसोबतच आपण ब्लाऊजचे पण डिझाईनचे व्हिडिओ टाकत आहोत, तर तेही तुम्ही आवर्जून पहा आणि व्हिडिओला सपोर्ट करा. तर पुन्हा भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.